फक्त 120 रुपयामध्ये करा आपल्या ऊस पिकामधील मका आणि लवाळ्याचं नियंत्रण। तर होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही खरं ऐकलंय। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शेतकरी ॲग्रो क्लिनिक शेतकरी कृषी सेवा केंद्र संचालक संस्थापक मार्गदर्शक जाकीर मंसुरी। तर बऱ्याच शेतकरी बांधवांनी खरीपामध्ये मका पिकाची लागवड केली होती आणि ती मका पीक काढल्यानंतर ऊस पिकाची लागवड केलेली। तर काय झालं का जे मका काढणी झाल्यानंतर मकाचं जे बियाणं होतं तर बियाणं मोठ्या प्रमाणात जमिनीत असल्या कारणाने ऊस पिकाची लागवड केल्यानंतर बऱ्याच शेतकरी बांधवांना अशा समस्या येत आहे की ऊसामध्ये मकाचं जास्त प्रमाणात मका जास्त उतरलेली आणि वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक मारून देखील मकाचं नियंत्रण होत नाही। मका तेवढ्या पुरती तेवढी पिवळी पडून जाते आणि परत वाढीला सुरुवात होत आहे। तर त्यासाठी आपल्याला कसं नियंत्रण करायचं आणि बऱ्याच शेतकरी बांधवांच्या ऊसामध्ये लवाळ्याचं पण प्रमाण आहे, तर ते दोन्हींचे एकत्रित नियंत्रण कसं करायचं। तर आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं फक्त 120 रुपयामध्ये करा लवाळ्याचं आणि मकाचं नियंत्रण। तर 120 रुपयामध्ये कसं, तर ही टॅक्स सुपरची पुडी, यामध्ये क्लोरीम्युरॉन इथाइल 25% हा घटक आहे। ही पुडी आपल्या लवाळ्याच्या नियंत्रणासाठी काम करीत असते आणि ही मकामध्ये चालत नाही आणि ही ऊसामध्ये याचा लेबल क्लेम आहे, तर याचे ऊसामध्ये लवाळ्याच्या नियंत्रणासाठी वापरलं जातं आणि ही जर आपण मका पिकात वापरली गेली चुकून तर मकाचं नायनाट करीत असतं। तर शेतकरी मित्रांनो, ही पुडी आपण जे आपलं 2,4-D सॅन्कोर किंवा 2,4-D टमर हे आपण औषध वापरत असतात, त्यामध्ये ही फक्त 120 रुपयाची 15 ग्रॅमची पुडी ही आपल्याला प्रति एकरासाठी वापरायची। तर यामुळे काय होणार आहे का तुमचे पूर्ण मकाचं पण नियंत्रण होणार आहे आणि लवाळ्याचं पण नियंत्रण होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्याकडे ही टॅक्स सुपर नावानी पुडी उपलब्ध होत नसेल तर यामधील जो घटक आहे क्लोरीम्युरॉन इथाइल 25%, ही घटक असलेलं कुठल्याही कंपनीचं तुम्ही औषध खरेदी करू शकताय। त्यानंतर दुसऱ्या एक कंपनीचं हेच कंटेन असलेलं अतुल कंपनीचं सायनो म्हणून हे औषध येत असतं, तर ते बी तुम्ही वापरू शकताय। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या ऊसा पिका किंवा इतर कुठल्याही पिकाविषयी काही जर तुमची समस्या असेल तर नक्की आम्हाला संपर्क साधा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही समस्या असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।